एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर आपल्या वेतनाच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुदत उलटूनही वेतन प्रश्न सोडवला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। कल्याण विठ्ठलवाडी आगारातून कोकणाच्या विविध भागात जाणाऱ्या एसटी गाड्या थांबल्या आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठा फटका बसला आहे। 500हून अधिक कर्मचाऱ्यांनी डेपोवर ठिय्या मांडला आहे, ज्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे। काय सांगाल, कुठे जायला निघालेत? संगमनेर। काय नेमकी इकडे आता परिस्थिती, किती वेळापासून उभे आहेत? हे जवळजवळ 3-4 तास झाले उभे आहेत। काय सांगतात इकडे? बंद सांगतात, आता काय त्यांचं कामगार लोकांचं काय आंदोलन आहे। मग काय सांगाल की या ठिकाणी बस सेवा सुरू असली पाहिजे का? लोकांना त्रास होतो। हो पाहिजे ना बस सेवा। आम्ही साळुंके भाऊसाहेब। काय सांगाल, कुठे जाणार आहेत? काय आम्ही चाललोय पाथर्डीला आमचा पाहुणा वारलाय, त्याच्यासाठी आम्ही 7 वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय। आम्हाला अजून गाडी मिळाली नाही। काय सांगतात बस? ते सांगतात का 1 तासाने 2 तासांनी चालू होणार आहे असं बोलतात, त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं। काय वाटतं की लोकांना त्रास होतो ना, इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे त्यांनी। नाही संप चालू आहे कोणाला तरी। अशोक मारुती सगबोर, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कार्याध्यक्ष कल्याण आगार। आज आमचं हे जे आंदोलन चालू आहे, हे जे आमचं धरणे आंदोलन आहे, या धरणे आंदोलनामध्ये आता जे आमच्या पाठीमागे उपस्थित सर्व कर्मचारी स्वयंपूर्तीनं आलेले आहेत। आमच्या 2016 पासूनच्या मागण्या, प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही वारंवार शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केलेले आहेत। वेळोवेळी आमच्या मागण्यांचे त्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यावर चर्चा करून आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत। सोडवले न गेल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी उद्रेक तयार झाला, असंतोष पसरला आणि त्या असंतोषाच्या याच्यातून आज हे आमचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी प्रशासनाला त्याप्रमाणे कायदेशीर नोटीस दिलेली आहे। नोटीस दिल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला ते प्रशासन असेल, शासन स्तरावर असेल, हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब हे खूप दाते आहेत, परंतु आमचे प्रश्नच त्यांच्यापर्यंत गेले नाही, आमच्या बैठकच त्यांच्यापर्यंत जात नाही आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आम्हाला इथे राजकारण केल्याचा वास आल्यामुळे नाविलाज असतो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या आंदोलनामध्ये उतरावं लागलं आहे। आम्हाला कुठल्याही प्रवाशांची किंवा आता चाकरमाने गणपती उत्सव आहे, चाकरमाने कुठल्याही कुणाचीही गैरसोय करायची अजिबात इच्छा नाही। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून सततच्या मागण्या करूनही या एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे अगदी नाविलाज असतो आम्हा सर्वांना ह्या आंदोलनामध्ये उतरावं लागून शेवटी आम्हाला कुठेतरी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडं आमचे प्रश्न मांडायची ही आम्हाला शेवटी पर्याय नाही। कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आता हे धरणे आंदोलन चालू केलं आहे। यानंतर आमची माफक अपेक्षा आहे आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने याबाबत लक्ष घालून आणि हे प्रश्न तातडीनं सोडवून हे आंदोलन लवकरात लवकर संपवण्याची आम्ही त्यांना विनंती करतो। मात्र जर आमच्याकडं अजूनही दुर्लक्षितपणा केला गेला तर मात्र आमचे सगळे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत हे आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे।